नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला असा एक हटके आणि पौष्टिक वडा दाखवणार आहे जो एकदा खाल्ला की उडीद डाळीच्या वड्यांनाही विसराल. काही जणांना उडीद डाळीचे वडे पचायला जड वाटतात, विशेषतः घरातील ज्येष्ठ मंडळींना. अशा वेळी ज्वारीच्या वड्यांची रेसिपी नक्की करून पहा. आजची रेसिपी पाहिल्यानंतर डाळ भिजवण्याचं आणि वाटण्याचं टेन्शन कायमचं संपेल, कारण हे वडे आहेत अगदी झटपट आणि मस्त खमंग. सुरुवातीला एका मोठ्या परातीत 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊया. आता त्यामध्ये 1 पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी बेसन. रव्यामुळे वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो व बेसनामुळे वडे छान बांधले जातात. 2 चमचे तीळ घालून हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, थोडीशी शोप हे सर्व साहित्य त्यात घालूया. थोडासा ओवा, थोडंसं चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचे जाडसर वाटण घालूया व थोडेसे तेल. आता हे मिश्रण कोरडे असतानाच नीट मिसळून घेतले तर प्रत्येक मसाला सारखा पसरतो. आता थोडे थोडे पाणी घालत जाऊया, एकदम पाणी घालायचे नाही. हळूहळू पाणी घालून मिश्रण एकत्रित करायचे. आपल्याला पीठ खूप पातळ नको, छान घट्ट गोळा झाला पाहिजे. हा गोळा मळताना जास्त वेळ घ्यायची गरज नाही. गोळा तयार झाला की लगेच वडे तळायला सुरुवात करायची, कारण ज्वारीच्या पिठाला पाणी सुटतं, त्यामुळे आपले वडे कुरकुरीत होत नाही. तर मंडळी, तुम्हाला वड्यासोबत कोणती चटणी आवडते? दह्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी की टोमॅटो सॉस? मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आपला घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि वडे थापून घेऊ. तर मंडळी, इथे आपण डाळ घेतलेली नाही, डाळीला भिजवायचं टेन्शन नाही, वाटायचं तर त्याच्यापेक्षाही टेन्शन नाही, तरीही आपली इथे खुसखुशीत वडे तयार होतील. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींना हा नाश्ता खूप आवडेल. आता हाताला थोडेसे तेल लावूया. पिठाचा छोटा गोळा घेऊया. हाताने हलकासा थापून घेऊन वडा तयार करूया. अशा प्रकारे आपण सर्व वडे थापून घेऊया. वडे जास्त जाड थापायचे नाही, थोडे पातळच थापायचे, म्हणजे आपले वडे खूप कुरकुरीत होतात. अशा प्रकारे आपण एकामागून एक सर्व वडे थापून घेतलेत. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. आता एक एक वडा सावकाश सोडूया. वडा कधीही कडेने सोडायचा, म्हणजे हातावर तेल उडत नाही. आता मध्यम आचेवर वडे छान तळूया. एका बाजूने सोनेरी रंग आला की अलगद पलटूया. दोन्ही बाजूने छान खुरपूस रंग येईपर्यंत तळूया. वड्यांना बघा किती सुंदर कलर आलेला आहे. ज्वारी असल्यामुळे ही रेसिपी खूप पौष्टिक आहे. ही सोपी आणि झटपट रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. उडीद डाळीचे वडे खूप खाल्लेत. आता ज्वारीच्या पिठापासून वडे तयार करून खाऊन बघा, कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.